आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडग व राजेंद्र सर सुभाषराव नागरगोजे युवा मंच यांच्या वतीने बेडग गावातील गोरगरीब वयोवृद्ध व ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दररोजचे पोट भरावं लागतं अशा निराधार महिलांना शिदा वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळी माननीय प्रकाश ढंग सांगली जिल्हाध्यक्ष शहर, मान्य अशोक भाऊ ओमासे, मान्य अभिजित गवराजे मिरज उत्तर मंडल अध्यक्ष, मान्य बापूसो बुरसे, मान्य विष्णुपंत ओमासे, मान्य गौतम नागरगोजे, मान्य बंडू नागरगोजे, प्रकाश ओमासे, ज्ञानोबा खाडे, चंदू खाडे, सुधाकर कांबळे, सौ शुभांगी सूर्यवंशी, सौ भाग्यश्री खाडे, हनुमंत जाधव, अशोक हांगे, सुभाष ओमासे, संतोष खाडे, सुभाष वनवे, काशीनाथ नागरगोजे, तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सदरील आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन मान्य राजेंद्र सर सुभाषराव नागरगोजे यांनी केलं होतं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेडगमध्ये गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व भाऊप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडग गावातील निराधार ज्या महिला आहेत या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप किट या ठिकाणी शिदा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल। त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, हा या ठिकाणी बेडगमध्ये घेण्यात आला। सुरेशभाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली 20 वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतोय। आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं 12 महिने पाणी देण्याचं काम आमदार सुरेशभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। बेडग गावातील सगळे रस्ते असतील, सगळी मंदिरं असतील, या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम, सगळे रस्ते सुधारण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला। बेडगकर कायमच माननीय सुरेशभाऊंचे या ठिकाणी ऋणी राहतील आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं बेडगकर वासियांच्या वतीनं आम्ही भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। भाऊंचं या पुढचं ही कारकीर्द अशीच उंचावत जावी, भाऊंना चांगलं आरोग्य लाभावं, चांगलं जीवन त्यांना व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।